शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आज आलो आहे गायगव्हाण खिलारवाडी या गावामध्ये आणि इथे हे ॲपल वेअरचं क्षेत्र आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे किती मोठ्या प्रमाणात ॲपल बोर खाली पडलेले आहेत. हे संपूर्णतः डंकमाशीचं नुकसान आहे. इथले आपले शेतकरी बंधू आहेत, आपण त्यांचा परिचय करून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव आणि मी विक्रम चंद्रकांत बागल, राहणार खिलारवाडी गायगावान. आम्हाला काल परवा इकडे आपल्या खर्डीला शुभम पवार म्हणून त्यांच्याकडे आकर्षमी हे आम्हाला डंकमाशीसाठी एक अतिशय उत्कृष्ट असं औषध त्यांनी रिझल्टसाठी दिलेलं आहे आणि ते आमच्या मामाने किंवा मी असेल आम्ही सर्वांनीच आता वापरलेलं आहे. कालच आम्ही लावलेलं आहे. परंतु हे जर तुम्ही बघताय सर्वजण, हे अतिशय 50, 55, 60 रुपयाचा माल आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की तो खराब झालेला आहे. आता हा जो खाली पडलेला माल आहे याची एका झाडाखाली मला वाटतं एक 10 ते 15 किलो माल खाली पडलेला आहे. हो सर, तेवढा आहे. आणि एकूण झाड आहे तुमची 300-350. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन केलं 10 म्हणजे एका झाडाखाली 500 रुपयाचा माल आता म्हणजे पहिल्या स्टेजलाच पहिली तोडणीच्या दिवसात आपल्याला जर एवढा डॅमेज असेल तर हे प्रोडक्ट जे आपलं आहे ह्याच्यामध्ये नर आणि मादी दोन्ही सुद्धा मारले जातात. आता ट्रेडिशनली आपण याच्या अगोदर जे वापरत होतो ते जे सापळे वापरत होतो त्याच्यामध्ये फक्त नर आकर्षित होतात. म्हणजे जी नुकसान करणारी अळी जी माशी आहे मादी, जिच्यामुळे अंडी घातली जातात आणि हे सगळं नुकसान होते. आपल्या प्रोडक्टमध्ये नर आणि मादी दोन्ही मारल्यामुळे आपल्याला 90 ते 95% जास्त रिझल्ट जर व्यवस्थित आपण फुलोऱ्या अवस्थेपासून जर आपण प्रत्येक 45 दिवसाला जर ऍप्लिकेशन केलंय 90% जास्त रिझल्ट आपल्याला मिळतोय. तुम्ही काल या प्लॉटला ऍप्लिकेशन केलेलं आहे. हा प्लॉट ऍक्च्युली आहे या सरांचा. सर तुमचा परिचय? अरुण पांडुरंग साळुंखे, मुक्काम पोस्ट गायगाव, तालुका सांगोला. बरं. तुम्ही काल या प्लॉटला तुम्ही हे लावलंय, जेल लावलंय. फक्त तुम्ही लावताना ज्या वेळेला ही जेल अशा पद्धतीने लावलेली होती, मला शेतकरी मित्रांना असं सांगायचंय की या पद्धतीत न लावता जर आपण ठिपका म्हणजे इथे जर व्यवस्थित मोदकासारखा जर गोळा बसवला तर हे आता काम करणार नाही असं नाही, पण ह्याचा वास लवकर उडून जातोय आणि लवकर पुन्हा आपल्याला जेल लावायला लागते. जेव्हा आपण गोळा लावतो तेव्हा त्याचा वास 45 दिवसापर्यंत सारखा येत राहतोय, त्यामुळे थोडेसे दिवस आपले वाढतात. तसं हे म्हणजे महाग वाटतंय तुम्हाला की तसं कसं काय तुमचं? सेंट वाटते, कारण आम्हाला एक फवारणी घ्यायलाच 1.5-2 म्हणजे 500 मला वाटतं एकाच वेळेला एवढे 500 रुपये. मग आणखीन सीझन मध्ये म्हणजे प्रचंड नुकसान. म्हणजे एका झाडाचाच नुकसानीचा जर आपण खर्च पकडला एका एकरसाठी तरी सुद्धा हे प्रोडक्ट स्वस्त आहे तसं. धन्यवाद.